नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? कहाणी लेखन. काय आहे तिचं नाव? कहाणी लेखन. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे आता आपण बघणार आहे कहानी लिखते समय निम्नलिखित बातों पर ध्यान रखना चाहिए. जेव्हा आपण कहाणी लिहित आहे त्याबद्दल आपल्याला असं काही निम्नलिखित बातें आहेत त्याबद्दल आपल्याला ध्यान द्यायचं आहे. काय करायचं आहे? ध्यान द्यायचं आहे. बघा पहिला, दी गई रूपरेखा अथवा संकेतों के आधार पर कहानी का विस्तार करना चाहिए. दिए गेली मतलब देणारी रूपरेखा अथवा संकेताचा आधार पर आपल्याला कहाणी लिहायचा विस्तार करायचा आहे. कळलं की नाही? देणाऱ्या रूपरेखा अथवा संकेत बद्दल ही तुम्हाला कहानी लिखण्याचा विस्तार करायचा आहे. दूसरा, कहानी में विभिन्न घटनाओं और प्रसंगों को संतुलित विस्तार देना चाहिए. कहानी मध्ये विभिन्न घटनाएं किंवा प्रसंगातून तुम्हाला संतुलित विस्तार देणार पाहिजे. किसी प्रसंग को ना बहुत अधिक संक्षिप्त लिखना चाहिए और न अनावश्यक रूप से बहुत अधिक बढ़ाना चाहिए. कोणत्याही प्रसंगाला न खूपच बहुत म्हणजे खूपच जास्त अधिक संक्षिप्त मध्ये नाही लिहायचं आहे आणि नाही अनावश्यक रूपातून त्यांना अधिक वाढवायचं आहे. कळलं की नाही? हो. बघा तिसरा, कहानी का आरंभ आकर्षक होना चाहिए. कहानी यांचा आरंभ तुम्हाला आकर्षक करायचा आहे. कहानी याचा आरंभ तुम्हाला आकर्षक करायचा आहे ताकि कहानी पढ़ने वाला मन उसे पढ़ने में लगा रहे. ताकि जे कहाणी ऐकत आहे त्यांचं मन त्या कहाणीमध्ये लागणार राहणार. चौथा, कहानी की भाषा सरल एवं स्वाभाविक तथा प्रभावशाली होनी चाहिए. कहाणी यांची भाषा सरल किंवा स्वाभाविक तथा प्रभावशाली होणार पाहिजे. उसमें बहुत अधिक कठिन शब्द तथा लंबे वाक्य नहीं होना चाहिए. त्यामध्ये खूपच अधिक कठीण शब्द किंवा लंबे वाक्यात नाही राहणार पाहिजे. कहानी का उपयुक्त एवं आकर्षक शीर्षक देना चाहिए. कहाणीचं उपयुक्त किंवा आकर्षक शीर्षक देणार पाहिजे. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. कहानी को प्रभावशाली और रोचक बनाने के लिए मुहावरे एवं लोकोक्तियां प्रयोग किया जाना चाहिए. कहाणी यांना प्रभावशाली किंवा रोचक बनवण्यासाठी आपल्याला मुहावरे किंवा लोककथ्या यांचा प्रयोग करायचा आहे. कहानी हमेशा भूतकाल में लिखी जानी चाहिए आणि कहाणी आपल्याला सदैव भूतकाल मध्येही लिहायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळाले आहे तो पुन्हा सांगत आहे मी. कळाले? चला अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, कहानी हमेशा भूतकाल में लिखी जानी चाहिए. कहानी का अंत सहज ढंग से होना चाहिए. कहानी यांचा अंत सहज ढंगातून आपल्याला करायचा आहे. अंत में कहानी से मिलने वाली सीख स्पष्ट व संक्षिप्त होनी चाहिए. अंत मध्ये कहाणीचा मिळण्यासाठी सीख किंवा स्पष्ट संक्षिप्तात रूपांतरण होणार पाहिजे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, दो भाई घर में अकेले, फाइल में आतंकियों की जानकारी, आतंकवादियों का घर में घुसना, फाइल ढूंढना, कमरे में बंद आतंक गिरफ्तार. चतुर अर्जुन. इथे तुम्ही पाहणार आहे चतुर अर्जुन. बघा, एक दिन अर्जुन और उसका छोटा भाई करण दोनों घर में अकेले थे. एक दिवशी अर्जुन आणि त्यांचे छोटे भाई करण हा दोघंही घरामध्ये एकटेच होते. उनके पिताजी एक पुलिस अधिकारी थे. त्यांचे वडील एक पुलिस अधिकारी होते. वे एक लाल रंग की फाइल घर ले आए आणि ते लाल रंगाचे फाइल घरी आणलं होतं. उसमें सभी कुख्यात आतंकवादी के बारे में जानकारी थी. त्यामध्ये सगळं कुख्यात आणि आतंकवादीचं जानकारी होती. अर्जुन जानता था की पापा ने वो फाइल एक अलमारी में सुरक्षित रखी हुई है. अर्जुनला हे माहिती झाले होते की पापाने ते फाइल अलमारीचा सुरक्षित ठेवलेले आहेत. अर्जुन करण खेळ रहे थे आणि त्याच वेळी अर्जुन किंवा करण खेळत होते. तभी दो आतंकवादी उनके घर में घुस गए आणि त्याच वेळी दोन आतंकवादी त्यांच्या घरामध्ये घुसले और बोले लाल फाइल कहाँ है आणि सांगितले लाल फाइल कुठे आहेत. अर्जुन बडा चालाक था. अर्जुन खूपच चालाक होता. वह बोला शयन कक्ष के अलमारी में ऊपर रखिए. त्याने सांगितले शयन कक्ष अलमारी मध्ये वरती ठेवलेली आहे. मैं वहां तक नहीं पहुंच सकता. मी तिथे नहीं पहुंचू शकत. दोनों आतंकवादी लाल फाइलों को हासिल करने के लिए उस कमरे में गए. दोघंही जे आतंकवादी होते लाल फाइलला हासिल करण्यासाठी त्यांच्या कमरेमध्ये गेले. जब वो अलमारी
मैं फाइल ढूंढ रहे थे। ज्यावेळी ते अलमारीमध्ये फाइल ढूंढत होते, तब अर्जुन ने धीरे से उस कमरे का दरवाजा बाहर से बंद कर दिया। आणि त्याचवेळी अर्जुनने धीरे से हळूहळू त्यांचा कमराचा दरवाजा बंद करून ठेवलेला होता। पिताजी को भी फोन कर दिया। जल्दी से ही उसके पिताजी पुलिस लेकर वहां पहुंच गए आणि आपल्या वडिलांना पण त्यांनी फोन केलेले होते। लवकरच त्यांची वडिलांनी पोलीस यांना खबर केलेली होती। दोनों आतंकवादी को गिरफ्तार कर लिया गया। दोघही आतंकवादीला गिरफ्तार करून घेतला होता। इस प्रकार अर्जुन ने अपनी चतुराई से दोनों आतंकवादियों को पकडवा दिया। आणि याबद्दल ही अर्जुन आपली चतुराई बद्दल दोघही आतंकवादीला पकडून घेतलेले होता। सभीने उनकी खूप सराहना की आणि सगळ्या लोकांनी मिळून त्यांची खूपच सराहना केलेली होती। शिक्षा, आता यांची शिक्षा काय? सूझबूझ से किसी की मुसीबत से निपटा जा सकता है। आपण सूझबूझ करून कोणताही मुसीबतून निपटून जात आहे। आता बघा, बारिश का अभाव, एक भेड़िया चारा करने भेड़ों का झुंड सारा, पानी भी जाना भेड़ों को से वो भाग गई। भेड़िये की योजना। एक बार पूरे देश में सूखा पड़ गया। एक दिवशी पूरा देशात सूखा पडलेला होता। बारिश के अभाव से सभी नदी नाले सूख गए आणि बारिशाच्या अभावामुळे सगळं नदी नाले सुकून गेलेलं होतं। कहीं पर अन्न का एक दाना नहीं उपजा, कुठेही अन्नाचा एक दाना पण नाही उगला होता। बहुत से जानवर भूखे और प्यासे मर गए। खूपच जानवर भूखे किंवा प्यासे मरलेले होते। पास ही एक जंगल में एक भेड़िया रहता था। जवळील एक जंगलमध्ये एक भेड़िया राहत होता। उस दिन वह अत्यधिक भूखा था। त्या दिवशी ते खूपच भूक त्यांना लागलेली होती। भोजन न मिलने की वजह से वह बहुत दुबला हो गया था। भोजन त्याला नाही भेटत होते, त्याबद्दलही ते खूपच दुबला झालेला होता। एक दिन उसने जंगल के पास स्थित चारगाह के भेड़ों का झुंड देखा। एक दिवस त्याने जंगलाच्या जवळ स्थित चारगाह या भेड़ाचं झुंड पाहिले। चारवाहा उस समय वहां पर नहीं था आणि चारवाहा त्याच वेळी तिथे न होता। अपनी भेड़ों के लिए पीने के लिए पानी की बाल्टियां भी छोड़कर गया था आणि आपल्या स्वतःच्या भेड़ासाठी पियासाठी त्याने तिथे बाल्टी सोडून दिला होता। भेड़ों को देखकर भेड़िया खुश हो गया आणि भेड़ाला बघून भेड़िया खूपच आनंदी होऊन लागलेला होता और सोचने लगा आणि त्याने विचार करू लागला, मैं इन सब भेड़ों को मारकर खा जाऊंगा। त्याने काय विचार केले? मी हा सगळं भेड़ांना मारून खाणार आहे, सारा पानी पी जाऊंगा आणि त्याच वेळी मी सगळं पाणी पिणार आहे। फिर वो उनसे बोला, दोस्तों मैं अत्यधिक बीमार हूँ। त्याच वेळी त्यांना सांगितले की मी खूपच बीमार झालेला आहे और चलने फिरने में असमर्थ हूँ आणि चढला फिरायला मी खूपच असमर्थ आहे। क्या तुम में से कोई मुझे पानी के लिए थोड़ा सा पानी दे सकता है? क्या तुम्ही लोकांना मिळून मला खूपच थोडा प्रमाणे पाणी देणार आहेत का? उसे देखकर भेड़े सतर्क हो गए आणि त्याला बघून जे भेड़े होते ते सतर्क झालेला होते। तब उनमें से एक भेड़ बोली आणि त्याच में से एक भेड़ सांगितले, क्या तुम हमें बेवकूफ समझते हो? काय तुम्ही मला बेवकूफ समजत आहे? आम्ही लोकांना तुम्ही बेवकूफ समजत आहे? हम तुम्हारे पास तुम्हारे भोजन बनने के लिए हरगिज नहीं आएंगे। आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला भोजन बनण्यासाठी आम्ही तिथे नाही येणार आहे। इतना ही कर भेड़ों वहां से भाग गई। यहाही सांगून भेड़े तिथे भागलेली होती। इस प्रकार भेड़ों की सत्कर्ता के कारण भेड़ियों की योजना असफल हो गई आणि याबद्दल ही भेड्यांची सत्कर्ताचं कारण भेड़िया असफल होऊन झालेली होती। और बेचारा भेड़िया बस हाथ में हाथ रहता रह गया आणि बेचारा भेड़िया हातेतून हात ठेवलेला होता। बुद्धी सबसे बड़ा धन है। इथे काय सांगितले आहे की आपली जी बुद्धी आहे ते सर्वश्रेष्ठ महान धनाची आहे। कळलं हो? बघा, इथे मी तुम्हाला 3 गृहपाठ दिलेले आहे। पहला, आलसी लड़का, पैसे से भरा एक थैला, बिना प्रयास के ही इतने सारे पैसे व्यर्थ खर्च कार्य करने की आवश्यकता नहीं, कद्र उपयोगिता। दूसरा संकेत, आश्रम नटखट शिष्या द्वारा फादना, उसके गुरुजी ये बात जानते थे। दीवार पर सीढ़ी लगी हुई थी, नीचे उतरने में मदद गुरुजी के प्रेमपूर्ण वचन, गलती से क्षमा। संकेत, पालतू चिड़िया तचा कहानी दाना, चालक बिल्ली डॉक्टर का वेश धारण कहा वहां पहुंची, स्वस्थ परीक्षण बिल्ली की चाल को तुरंत समझ गई, दुश्मन बिल्ली मायूस होकर बिल्ली वहां से चली गई। कळलं हो? तर
तर आज आम्ही काय पाहिले, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला कहाणी लेखन यांच्या सुरुवात कशाप्रमाणे करायचं आहे, यांचा अंत कशाप्रमाणे करायचे, यांची सुरुवातबद्दल आपण पाहिले की कशाप्रमाणे आपल्याला कोणती बातमी आवश्यक आहे त्यांच्यासाठी. आपण काही कहाणी पण इथे पाहिलेले आहेत. तर मी तुम्हाला गृहपाठ जे लिहिले आहे, तुम्ही घरी बसून त्याला लिहायचं आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे आणि लिहून त्यांच्या शीर्षक किंवा त्यांच्या सीख पण लिहायचं आहे. याबद्दल तुम्हाला मी पुन्हा सांगत आहे की नीटपणे सगळं ऐकून घ्यायचं आहे. जिथे तुम्हाला नाही कळलेलं आहे किंवा नाही समजलं आहे, पुन्हा करून घ्यायचं आहे. कळलं की नाही? कळलं की नाही? हो. तर सर्वश्रेष्ठ सबश्रेष्ठ गोष्टी जे कहाणी कशाप्रमाणे लिहायच्या, त्यांची कथावस्तू कसं आहे, त्यांच्या लेखन कसं आहे, कसं त्यांच्या अक्षरचं निर्माण करायचं, हा सगळं माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.